एक महत्त्वाची बातमी, पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलाय। राज्यातील विविध जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर राज्यातील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या आपत्ती विभागातर्फे हे निवेदन जारी करण्यात आलंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। निवृत्ती, काय सविस्तर अपडेट? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीने सर्व नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तास राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका असं देखील आवाहन जे आहे ते राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आणि हे सर्वांना संदेश जे आहेत ते मोबाईलच्या माध्यमातून आपत्ती विभागाच्या वतीने पाठवण्यात आलेले आहेत। आणि आपण जर सध्या मुंबईतली जर परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। आणि मुंबईमध्ये आपण पाहतोय की सध्या संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण मान्सून जो आहे तो तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईत आणि संपूर्ण राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता। आणि त्यानुसार मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। सकाळपासून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते अदृश्य असं वातावरण जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता जवळपास 8 वाजून गेल्यात तरी देखील संपूर्ण मुंबईमध्ये वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते राज्य सरकारच्या आपत्ती विभागाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याचसोबतच रेल्वे वाहतूक आणि जर रस्ते वाहतूक आपण जर सध्या पाहिली तर रस्ते वाहतूक जे आहे ते सध्या सुरळीतपणे